अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज 30 ऑगस्ट, उद्याच ऑगस्ट महिना संपतोय. आज प्रदोष पण आहे, शुक्रवार आहे. ज्योतीची आणि भगवंताची, महादेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. शेवटचा शुक्रवार असेल आता हा, त्यामुळं महिलांना सगळ्यांना शुभेच्छा. इथूनच दूध फुटाणे जे काही घ्यायचं असेल ते स्वीकारा. काल आपण 1186 पर्यंत उभ्या झालेले होते की आता भावाभावरूप स्फुरे दृश्य जे 3 अवस्थांच्या द्वारे, त्याच्या आधीची हे आहे चरण. तिन्ही अवस्थांचे द्वारे उपाध्युपहिताकारे भावरूप स्फुरे दृश्य जे हे म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वारे स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे 3 प्रकारचे देह आहेत. त्या 3 उपाधींच्या द्वारे आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ या 3 देवता म्हणू आपण, त्यांच्या आकारानं जे भाव आणि अभावरूप दृश्य स्फुरण होतं किंवा स्फुरण पावतं. भावाभावरूप, एकाच ठिकाणी भाव आणि अभाव कधी असेल का हो? पण जेव्हा आता आपण पलीकडं जातोय, ब्रह्मरूप व्हायला होतोय, त्यावेळेला तिथे भावही नाही आणि अभावही नाही आहे, फक्त एकमेव अद्वितीय. आणि तेच आपण होऊन जातोय. म्हणजे आपण कोणाला सांगणार पण नाही की मी आता असा झालो आहे बरं का, म्हणून तो भाव नाही. आणि इथं काहीच नाही बरं का, असा अभावही पण नाही. या तिन्ही अवस्था पण नाहीत. स्वप्न, जागृती, सुषुप्ती अवस्थाही नाहीत. मग तिथं आपला स्थूल देह जाणवणार नाही, सूक्ष्म देह जाणवणार नाही, कारण शरीर जाणवणार नाही. आणि त्याचे जे अधिष्ठात्री देवता आहेत त्याही आपल्याला तिथं वेगळ्या दिसणार नाहीत. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आता हे सगळं भाव आणि अभावाच्या पलीकडचं आहे, किंवा भाव आणि अभावरूप दृश्य स्फुरण पावतं. म्हणजे तिथं फक्त ते जाणवणार आहे, सांगता येणार नाही, वर्णन करता येणार नाही. म्हणून ते मी नेहमी सारखं गाणं म्हणते की शब्दांच्या पलीकडचे. शब्दांनी हा अनुभव सांगताच येणार नाही. म्हणून आजपर्यंत कुणीही असा अनुभव लिहू शकलेलं नाही, बोलू शकलं नाही. जसं शास्त्रज्ञांचं मी मागे म्हटलं होतं की त्या विषाची चव कशी आहे, गोड आहे की कडू आहे, हे तो लिहिणार होता. पण ते जिभेला लावता क्षणीच त्याचा शेवट झाला आणि हातात पेन होतं, त्यांनी फक्त एस लिहिलं गेलं. मग स्वीट का सोर म्हणजे कडू की गोड हे तुम्ही समजून घ्यायचं. तशी ही अवस्था की तो अनुभव कोणाला सांगता येणार नाही आणि आपणही त्याच्याबद्दल काहीच बोलूही शकणार नाही. आता बघा पुढची ओवी. ते हे आघवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माझी वटा. ही ओवी घेतली होती पण घाईच झाली होती. अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. आणि म्हणून हे सगळं दृश्य मीच आहे. आघवेची मी द्रष्टा.
हे सगळं दृश्य मीच आहे ह्या साक्षात्कार्यानं हा अनुभव त्याला येतो. आपण आत्तापर्यंत काय म्हणतो की ते ब्रह्म सगळं निर्माण करतं, ब्रह्मरूप हे सगळं आहे, या सगळ्यामध्ये ब्रह्म भरून राहिलेलं आहे. आता मीच मलाच साक्षात्कार झालेला आहे, मीच ते सगळं त्या रूपाने अनुभवणार आहे, सगळं दृश्य मीच आहे. अशा अपूर्व ज्ञानाच्या आणि न मावणाऱ्या अशा आनंदात माप म्हणलेला आहे, मोजता येत नाही तो अनुभव. तर जणू काही ऐक्य अनुभवाचा झेंडा हा नाचवत असतो, अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. धेंडा म्हणजे झेंडा. हा अनुभव चालाय की मीच सगळं काही आहे, अहम ब्रह्मास्मी. आधी गुरु सांगत असतात त्वम ब्रह्मासी, आधी सांगतात सहा सोयम ब्रह्म, ते ब्रह्म आहे. मग म्हणतात त्वम ब्रह्मासी, तू ब्रह्म आहेस. आणि मग अनुभव येतो की अहम ब्रह्मास्मी. आणि तो अनुभव आल्यानंतर मीच ब्रह्मरूप झालेलो आहे, मला सगळं जग व्यापून, मी त्या सगळ्या जगात व्यापून राहिलेलं आहे. तर मी कुणाला सांगणार? तिथं द्वैत उरलेलंच नाही आहे. म्हणून पुन्हा उदाहरणं सांगतात की हा अनुभव कसा आहे. नेहमी दोरी आणि सापाचं जे उदाहरण दिलं जातं तोच अनुभव आता कसा सांगितला जाईल बघा. मध्ये एकदा सांगितलेलाच आहे, तो पुन्हा आता सांगतायत. रज्जू जालिया गोचरू. गोचरू म्हणजे दिसली, तिचं ज्ञान झालं. गो म्हणजे इंद्रिय, त्याला चर म्हणजे जाणवलं. रज्जू आहे असं एकदा कळलं ते अंधारात. आभासता व्याळाकारू, पण त्याचा आकार कसा होता? सर्पाच्या आकाराचा भास झालेला होता, पण तो आता नष्ट झाला. रज्जूची ऐसा निर्धारू. साप गेला, आता ती रज्जूच आहे, दोरीच आहे असं समजलं. निर्धारू होय जेवी. असा जसा अनुभव येतो की हा साप नाही, ही दोरीच आहे, तसं हे जग नाही, हे विश्व नाही, ते परब्रह्म मीच आहे, माझ्यातच सगळं सामावलेलं आहे. आत्ता त्या लोलेदादांनी तुम्ही ऐकलं असेल ते एक छान उदाहरण दिलं आणि मला ते फार पटलं बघा. हाच विषय सगळा आत्ता दासबोधात चालला, असेच विषय, अशाच प्रकारची उदाहरणं समर्थांनी ह्या सगळ्या ग्रंथांचा आधी अभ्यास केलेला आहे. सगळी उपनिषद, सगळे वेद, सगळ्या गीता आणि हे असे जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत. ज्ञानदेवी तर त्यांनी वाचलीच असणार. आणि अहो ते पण साक्षात परब्रह्मच आहेत ना, त्यामुळे त्यांना समजून घेण्याजोगं किंवा सांगायला वेगळं काही नाहीच आहे. त्यांनी असं सांगितलं की ज्ञानदेव ज्या वेळेला समोर आरशासमोर उभे राहतात तेव्हा त्यांना आरशात कुणाचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे हो? आपलंच ना. आता आपल्याला जसं मोबाईलमध्ये आपलंच प्रतिबिंब दिसते, पण त्यांना तिथे मी स्वतः दिसतच नाही, तिथे विठ्ठल रुक्मिणीच दिसतात. इतके ते विठ्ठल रुक्मिणीमय झालेले आहेत. म्हणून बाप रखुमा देवीवरी असं जे म्हटलंय की ते स्वतःच बनलेले आहे. तोच इथं सांगायचा उद्देश तसाच आहे. रज्जू जालिया गोचरू आभासता व्याळाकारू. रज्जूची ऐसा निर्धारू होय जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आता ही पुन्हा उदाहरणं सगळी फिरवून सांगतात. भांगारा परत एकाही, लेडे गुंजही भरी नाही, हे आठून या ठाई की जे जैसे. एवढं सोनं घेतलंय बघा, सगळे भांगारा म्हणजे सोनं, सगळे दागिने गोळा केले, सगळ्या गावचे गोळा केले समजूया, ते आटवायला ठेवले आणि त्याच्यातनं सोनं नाही असा गुंजभर सुद्धा भाग निघणार नाही. म्हणजे सगळं सोनंच तिथं अनुभवायला येणार आहे. सोन्या व्यतिरिक्त अनुभव म्हणून किंवा अलंकार म्हणून गुंजभर सुद्धा काही वेगळं नसणार आहे. हे सगळं आटवल्यावर लक्षात येतं आपल्या. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर साप नाही हे आपल्याला निश्चित होतं, खात्री होते. किंवा अजून पुन्हा सांगतात, उदका एका परिते तरंग नाहीची हे निरुते. अहो उदक म्हणजे पाणी, पाण्याव्यतिरिक्त, एकट्या पाण्याव्यतिरिक्त
तरंग नाहीची निरुते. तिथे तरंग नाहीच, तरंग म्हणून काहीच नाही हे समजल्यावर आपण तरंगाच्या आकाराचा स्वीकारच करत नाही, कारण पाणीच आहे ते. ही फक्त त्याला एक एक दिलेली बिरुदं आहेत. आपण ती रूपं स्वतंत्र मानतो म्हणून, नाहीतर ते फक्त जलच आहे, पाणीच आहे. मग आता आपली बुद्धी तरंगाची जाणीव करतच नाही, सहनच करत नाही, ग्रहणच करत नाही. तरंग नाहीची हे निरुते, जाणोनी तया आकाराते. न घेपे जेवी, न घेपे म्हणजे ते बुद्धीनं ग्रहण केलंच जात नाही. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे 4 उदाहरणं देतात. पुन्हा अजून, ना तरी स्वप्न विकारा समजता, चेऊन या उमाणे घेता, आपण या परवता न दिसे जैसा. तर जाग आल्यानंतर किती वेळा तेच उदाहरण देत आहेत की ना तरी स्वप्न विकारा समजता. स्वप्नामध्ये किंवा स्वप्नाचा सगळ्या पसाऱ्याचा जाग आल्यानंतर काय आहे, उमाणे घेता. उमाणे म्हणजे हिशोब किंवा त्याचं माप. तेवढं होतं, 10 मिनिटाचं होतं, अर्धा तासाचं होतं, 1 तासाचं होतं, की त्या स्वप्नात मी काय काय पाहिलं. हे स्वप्न असताना आहे, पण जाग आल्यावर आहे का त्यातलं काही शिल्लक? काही नाही. काल परवा उदाहरण दिलेलं आहे की स्वप्नात तो प्रियतमेला आलिंगन देतो, पण जाग आल्यावर प्रियतमेला आलिंगन द्यायला ती प्रियतमच तिथे नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टी शक्य आहेत का? आहेत. आता एकदा जाग आल्यानंतर स्वप्न संपलं, त्याचा काही हिशोब त्या पसाऱ्याचा काही हिशोब करायला उरतच नाही. आणि मग आपलं ज्ञान हे अस्तित्वापलीकडे आहे. आपण या परवथा न दिसे जैसा, किंवा आत्म्यापेक्षा वेगळं काहीच दिसत नाही, फक्त आपणच दिसतो, आत्माच दिसतो. तैसे जे काही याथी नाही, त्याप्रमाणे जे काही नाही. येणे होय ज्ञेन स्फूर्ती, म्हणजे जे काही आहे किंवा नाही अशा कुठल्याच रूपानं, अशा रूपानं स्फुरण पावतं, त्याचं नेमकं ज्ञान होतं. आणि मग मी कोण आहे? येणे होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती. आता तो ज्ञानाचा विषयच तिथं उरत नाही, मी ज्ञानच आहे. आपलं मी ज्ञाताच आहे, म्हणजे ज्ञान करून घेणारा फक्त मी आहे. ते ज्ञान सगळं विषय संपुष्टात आलेलं आहे. असा अनुभव मी हे प्रतीती होऊ निभोगी, तो जो माझा परमभक्त आहे तो मला अभेद भावानं प्रत्यक्ष भोगतोय. तो मीच आहे हे त्याला समजलंय. त्यामुळे आता तो म्हणजे मी भगवंत, तो भक्त, असा भेद आता उरतच नाही त्याच्या ठिकाणी. हे तू समजून घे. आणि हे समजून घे म्हणजे ते अर्जुनही स्वतः ते अनुभवतच असणार आहे. बघू याच्यावरच्या उभ्या. कालची फक्त एक पुन्हा घेऊया. जागृत्यादी तिन्ही अवस्थांच्या द्वारा येई जे का वीरा प्रत्ययासी, उपाधी आणिक उपहिताकारे. उपहित म्हणजे उपाधीने युक्त. दृश्य हे जे स्फुरे भावाभाव, सर्व हिते मीच द्रष्टा ऐसे साचे, ज्ञान होतानाचे धेंडा जैसा. आणि धेंडा म्हणजे तो झेंडा. किंवा बघूया आपण, त्यांनी परिशिष्टात पहा म्हटले. म्हणजे धेंडा नाचायचा अर्थ काय? अतिशय हर्षित होऊन नाचायचं असते. लग्न समारंभात किंवा काही जत्रांमध्ये, देवतांच्या यात्रांमध्ये हा धेंडा नाचवण्याची पद्धत असते. म्हणजे लग्न समारंभात नवरा नवरीला खांद्यावर घेऊन नाचतात, त्याला धेंडा नाचे म्हणले. तसं एकदा हे अभिन्नता आपली समजली, आपण दोन्ही एक आहोत हे समजलं, ज्ञान होता नाचे धेंडा जैसा. जणू काही तो
मलाच खांद्यावर घेऊन, म्हणजे मीच झालेला आहे तो, आणि त्यामुळं तो आनंदानं नाचतोय. पुन्हा तेच समजावून देतात. होता रज्जू ज्ञान सर्पाभासे तोही, रज्जू ऐसे येई प्रत्ययासी, सोन्याहून काही लेणे भिन्न नाही, आठवून पाही जाणावे हे. पाणीच ते एक तरंगी साचार, न घ्यावा आकार तरंगाचा. किंवा स्वप्नी जे जे पाहिले पदार्थ, ते ते जागृतीत मापू जाता. उमाणू म्हणजे माप. आपण आपासून दिसती ना भिन्न, झालो होतो जाण आपणची. तैसे भावा भाव रूपे स्फुरे जय, ते ते मीच होय ज्ञातेपणे. ऐसे भोगी योगी स्वानुभव सुख, सर्वत्र मी एक जाणोनिया. आता मी एक आहे, मी काय काय आहे, जेवढी त्या ब्रह्माची परमात्म्याची सगळी विशेषणं अशी आहेत, ती आता सगळी मला अनुभवायला मिळणार आहेत, असं पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहेत. बघा की मी कसा आहे. जाणे अजूमी, जाणे अजूमी अजरू, अक्षयोमी अक्षरू, दोन दोन विशेषणं लावली. अपूर्वमी अपारू आनंदुमी, अजळुमी अच्युतू अच्युतू, अनंतुमी अद्वैतू, आद्युमी अव्यक्तू व्यक्तू हि मी, ईश्यमी ईश्वरू, अनादिमी अमरू, अभयमी आधारू, आधेयमी, स्वामी मी सदोदितू, सहजूमी सततू, सर्वमी सर्वगतू, सर्वातीतू मी, नवामी पुराणू, शून्यूमी संपूर्ण, स्थूलमी अणू, जे काही ते मी, अक्रियमी एकू, असंगूमी अशोकू, व्याप्युमी व्यापकू, पुरुषोत्तमू मी, अशब्दूमी अश्रोतृ, अरूपिमी अगोतृ, समूमीची स्वतंत्रू, ब्रह्ममी परू. ऐसे आत्मत्वे मजे एकाते, एका इया अद्वय भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाण. ही सगळी विशेषणं आहेत. आता सुरुवात काय केली, अजू. त्यांना उकारांत फार आवडतात म्हणून त्यांनी उकार लावलेत सगळ्याला. नाही तर आपल्या भाषेत म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यात अज, अजर, अक्षय, अक्षर, अपूर्व, अपार, आनंद असं घ्यायचे अर्थ त्याची. फक्त उकार काढला की ते शब्द तसेच राहतील. की मी कसा आहे. अज आहे, ज म्हणजे जन्माला येणार, अ म्हणजे नाही, म्हणजे मी जन्माला येत नाही, मी आधीच पहिल्यापासूनच आहे, म्हणजे मी जन्मरहित आहे. जरा म्हणजे म्हातारपण, त्या परब्रह्माला कधी म्हातारपण नाही, म्हणून तो अजर आहे, जरारहित आहे, वार्धक्यरहित आहे, त्याला वार्धक्य पण नाही आहे. नंतर अक्षय, क्षय नाही, कसलाच नाश नाही आहे त्याच्या ठिकाणी. अविनाशी आहे, अमर्याद आहे, आनंद आहे. आता हे पुन्हा सगळी सांगायची गरज नाही आहे. अनंतुमी, अद्वैतुमी, आद्युमी. आता मी अनंत आहे म्हणजे मला अंत नाही. आद्यू म्हणजे मी आद्य आहे, सगळ्यात पहिला मीच आहे. माझ्या आधी कुणी नाही, माझ्यानंतर सगळे आहेत. आद्य आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे. व्यक्त म्हणजे साकारही मीच आहे. या सृष्टीचं नियमन करणारा मीच आहे. नियामकही मीच आहे. ईश्यमी, ईश्वरू मी. अनादि मी अनादी आहे. मला म्हणजे माझा जन्म मला सांगता येत नाही किती तारखेला झाला आहे तो परब्रह्माला. आपण आपला सांगू शकतो, अमुक अमुक तारीख, हे साल, हे महिना. अनादी आहे, अमर आहे, अभय आहे, अभय देणारा आहे, सगळ्यांचा आधार मीच आहे, आधेय मीच आहे, म्हणजे सगळ्यांचा आश्रयदातासुद्धा मीच आहे. आता एखाद्या बघा कार्यक्रमाला गेलो ना, एखादं मोठं व्यासपीठ असतं,
आणि तिथं म्हणजे किंवा स्टेज असतं किंवा खाली बसायची जागा असते. पण लोक तेवढ्यात गर्दी करून एक कोपरा अगदी थोडासा एवढा शिल्लक राहिलेला असतो. पण आपली अगदी प्रिय व्यक्ती आली की आपण म्हणतो, हे बघा एवढी तुमच्यापुरती जागा आहे. म्हणजे ते आधेय झालं, आपल्याला जागा आधार देणारं ते आधेय. तसा हा भगवंत आधेय तोच आहे, आधार तोच आहे. आधेय म्हणजे आश्रयदाता. आणि सर्व प्राणीमात्रांचा स्वामी मीच आहे. आणि सदैव सर्वांची काळजी घेणारा ही अधिपती मीच आहे. स्वाभाविक सत्तारूप मीच आहे. स्वामी सदोदी तू सहजऊ मी सततू सर्व गतू. आणि मी सगळीकडे व्यापून आहे. सर्वाती तू मी आणि सगळ्याच्या अतीत म्हणजे पलीकडे पण मीच आहे. सगळ्यात जुना मीच आहे. पुराण पुरुष मीच आहे. नवा मी, पुराणू मी, शून्यू मी, संपूर्ण मी, सगळं शून्य मीच आहे. कालच ते कोणीतरी सांगत होते की बौद्धांनी आणि जैनांनी हे म्हणलेलं आहे की शून्य म्हणजे शून्य, हे सगळं शून्य आहे. तर हा शून्यातूनच सगळं हे निर्माण झालं आपण म्हणतो ना. हे पूर्ण म्हणजे शून्य असतं, त्याला त्यांनी शून्य म्हणलं. पूर्णे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. या पूर्णामधून सगळं एवढं मोठं ब्रह्मांड निर्माण झालं. आणि त्या पूर्णातनं हे ब्रह्मांड काढून घेतलं तरी पूर्ण आहे तेवढंच शिल्लक राहतं. त्यात कमी म्हणजे ते गोल लहान झालं असं नाही आहे. ते तसंच आहे. म्हणून सगळ्यात पुराण पुरुष मीच आहे. शून्य मीच आहे. संपूर्णही मीच आहे. स्थूल रूपात मीच आहे. शून्य मी, संपूर्ण मी, स्थूलू मी, अणू मी. सगळ्यात स्थूल पण मीच आहे. विराट शरीर धारण केलं. आणि अगदी अणू सूक्ष्मातला सूक्ष्म पण मीच आहे. स्थूल मी, सूक्ष्म मी, क्रियारहित मी, अक्रियू मी, एकू मी. मी कुठली क्रिया करत नाही. आणि एकू म्हणजे एकला. मी एकटाच आहे. असंगू मी, अशोकू मी. मी संगरहित आहे. आणि अशोकू म्हणजे शोकरहित आहे. व्याप्यू मी, व्यापकू मी. सगळं सर्व व्यापकही मीच आहे. आणि व्यापणाराही मीच आहे. शब्दातीत मी आहे. पुरुषोत्तम मी आहे. अशब्दू मी, अश्रोतृ मी. अशब्दू म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे. शब्दानं काही वर्णन करत नाही. हे सगळं अच आहे. अ म्हणजे नाही. अरूप आहे. रूपही नाही मला. अगोत्रू, मला कुठलं कुळ नाही, कुठलं गोत्र नाही. समू मी, स्वतंत्र मी. सर्वत्र मी समान आहे, समभावना आहे. आणि तरीही मी स्वतंत्र आहे. ब्रह्म मी, परू मी. ब्रह्मही मीच आहे आणि परब्रह्मही मीच आहे. ऐसे आत्मत्वे मजे एकाते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते. आणि याही बोधा जाणते, तेही मीची जगी जाणे. अशा प्रकारे अद्वैत होऊन आत्मस्वरूपी ऐक्य पाहून जो माझी परमभक्ती करतो, ऐसे आत्मत्वे मजे एकाते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते. हे जो जाणतो आणि खरी माझी भक्ती करतो, परमभक्ती करतो, मला आत्मरूपानं खऱ्या अर्थानं जाणतो आणि याही बोधाला जाणून मी परमात्मा आहे, तोही मीच आहे, हे सत्य जो जाणतो. याही बोधा जाणते, तेही मीची जाणे. आणि तो परमात्मा म्हणजे मीच आहे. अहम ब्रह्मास्मी. इथपर्यंत गाडी आलेली आहे. आता मला काही अनुभवण्याचं उरलं का, अभ्यास करण्याचं उरलं का? कारण सगळं मीच झालो. सगळं मीच व्यापून राहिलो. म्हणजे मी एकमेव अद्वितीय आहे. आता दुसरा प्रतिस्पर्धी दुसरा दाखवायला कोणी उरलाच नाही. हे दिसते याच्यात ते ब्रह्म, हे दिसते याच्यात ते ब्रह्म, ते दिसते त्याच्यात ते ब्रह्म आहे. वर ब्रह्मच, मागे ब्रह्म. म्हणून बघा नाही ते गाणं, सगुणातलं गाणं छान आहे, मला ते आवडतं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश,
पुढे उभा मंगेश, माझ्या पुढे देव उभा पाहतो आहे. तो माझ्याकडे सगळीकडून पाहतो आहे, म्हणजे तो देव मीच आहे. तो मागही आहे, पुढेही आहे, इकडे आहे, इकडे आहे, म्हणजे सर्वत्र, अत्र तत्र सर्वत्र. कुठे नाही अशी जागाच नाही आहे. दाखवता येईल का? नाही. आपल्या नारद नामदेवांना दाखवलं त्यांच्या गुरूंनी की मी, अरे तो भगवान तर नाही असं मला ठिकाण दाखव आणि माझे पाय तिथं ठेव. तेव्हा तो बघतोय, सगळीकडे पाय काढतोय, प्रत्येकाच्या खाली आहेच ती पिंड दिसतीच आहे. म्हणजे चराचरात सगळीकडं पूर्ण व्यापून राहिलेला तो परमात्मा, तो ब्रह्म, तो परमेश्वर म्हणजे मीच. कारण तो आणि मी आता भेद संपला. असं जे सत्य जाणतो, हे तो सत्य जाणतो, त्याला हे खरं सत्य कळलं. आता काही कळायचं उरलंच नाही आहे. थोड्याच ओव्या राहिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा अजून 600 ओव्यात समजावून देणार आहेत ज्ञानदेव आपल्याला. 1200 ओव्या आज बरोबर झाल्या. अजमी अजर, अक्षय अक्षर, अपूर्व अपार आनंद मी, अचळ अच्युत अनंत द्वैत, आद्य मी अव्यक्त व्यक्त हि मी, ईश्य मी ईश्वर. ईश्य म्हणजे ह्याच्या सगळी सत्ता माझीच आहे इथे. ईश्य मी ईश्वर, अनादि अमर, अभय आधार आधेय मी, स्वामी सदोदित सहज मी सतत, सर्व सर्वातीत सर्वव्यापी, स्थूल मी सूक्ष्म, नवामी पुराण, शून्य मी संपूर्ण सर्वांपरी, अक्रिय मी स्थूल अक्रिय मी एक, असंग अशोक, व्याप्य मी व्यापक पुरुषोत्तम, अशब्द अश्रोत्र अरूप अगोत्र, सममी स्वतंत्र परब्रह्म, मज एका लागी ऐसे आत्मपणे, अद्वय भक्तीने जाणून याही बोधा लागी, जाणते जे साच, असे तेही मीच ऐसे जाणे, स्वप्नातून जागे होता पंडू सुता, आपुली एकता उरे जिका, तीही आपणासी स्फुरे जैसी साच, आपुल्या ठाईच धनंजया. सगळं आता आपल्या ठाईच आहे. ते सूर्य, ते चंद्र, ती तारांगणं सगळी माझ्यामध्येच आहेत. विश्वरूप दर्शन जेव्हा भगवंतांनी दाखवलेलं आहे, त्यावेळेला भगवंत वेगळा होता, विश्वरूप ते सगळं तो बघत होता, म्हणून अर्जुन वेगळा होता. पण आता त्याला आणि आपल्याला, अर्जुन आपण आहोतच सगळे ना, तर आपल्याला हे सगळं आता ज्ञान होणार आहे की जे भगवंतांच्याकडं पाहिले ते सगळं आपल्या अंतरंगात पण आहे. त्या गोपाळकृष्णांनी तान्ह्या बाळांनी सुद्धा, तान्ह्या म्हणजे छोट्या लहान रूपात सुद्धा आईला सगळं विश्वरूप दाखवलेलं. रामानी तसंच दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये ते ब्रह्मांड भरलेलं आहे, आपणही तेच आहोत. तो मी वेगळा नव्हेच, तो मीच आहे. नाटक आहे तो मी नव्हेच, इथं उलट आहे, तो मीच आहे असं आपल्याला ज्ञान होतं. पै चैलियानंतरे चैलेयानंतरे, आपुले एक पणवरे, तेही तोवरी स्फुरे तयाशी जैसे. आणि मग एकदा हे चैलियावरे म्हणजे जाग झाल्यावर, नाही तर स्वप्नात केवढा पसारा पाहिलेला होता.
त्या जनकराजाला स्वप्न पडलं होतं, मध्ये सांगितलं होतं, आठवतं आहे का तुम्हाला? आता जनक राजा एवढा विदेही होता, त्याला या सगळ्याचं ज्ञान झालेलं होतं परब्रह्माचं, पण तरीसुद्धा कधी कधी माणूस या रूपात येतोच ना, आपल्या मूळ रूपात येतोच ना. आणि एका रात्री त्याला स्वप्न पडलं. काय पडलं? की शत्रूंनी माझ्यावर हल्ला केलेला आहे, माझं राज्य हिरावून घेतलेलं आहे, माझ्या प्रधानांना, माझ्या मंत्र्यांना हिरावून नेलेलं आहे आणि मला बंदिवासात टाकलेलं आहे, असं स्वप्न पडलंय. आणि इतका तो व्याकुळ झालेला आहे की त्याच्यामध्ये सुद्धा त्याला शोष पडला, तहान लागली. आणि तो म्हणतो मला पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. तो कोणी पाणी द्यायला तर नाही, कारण तो बंदिवासात आहे आता शत्रूकडं काही प्रेम दया माया असते का की आपल्या शत्रूला द्यावं बुवा पाणी? उलट तो कसा तडफडून लवकर मरेल याची वाट बघतात. हे स्वप्न होतं. पाणी 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 करत होता तो. आणि अचानक त्याचे शब्द, कारण कधी कधी स्वप्नात माणूस बोलतो ते दुसऱ्यांना सुद्धा कळतं, तसं त्याचा जो सेवक होता तिथे झोपलेला असेल किंवा नुसताच असेल बिचारा पडून राहिलेला आपल्या राजाची सेवा करत, तर त्याच्या लक्षात आलं की आपले स्वामी कधी असं रात्री पाणी बिणी मागत नाही, त्यांना काही होत नाही. आणि जो ताडकन उठला आहे, छान चांदीच्या सोन्याच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि म्हणतो, महाराज तुम्हाला खूप तहान लागली आहे का? पाणी प्या. आणि तो डोळे उघडून बघतो तर अरे आपण आपल्याच राजवाड्यात आहोत, आपल्याच शयनगृहात आहोत, आपल्याच मंचकावर आहोत, आपलाच सेवक आपल्याला पाणी देतोय छान चांदीच्या सोन्याच्या ग्लासमधून, पेल्यातून. आणि मग त्याचं ते स्वप्न चेईलं, म्हणजे तो जागा झाल्यावर, स्वप्न संपल्यावर पूर्व सगळ्या आपल्या मूळ पदाची आठवण आलेली आहे. नंतर मग तो ब्रह्मरूप झाला. असे मोठ्या व्यक्तींना सुद्धा अशी स्वप्न पडतात. आता मी म्हणलं ना, आपल्याला सुद्धा अशी कधी कधी पडतात आणि ती पुन्हा आठवत पण नाहीत, कारण रात्रीतल्या रात्रीत ती विरूनही जातात. पण एखादं स्वप्न असं असतं की जे आपल्या लक्षात राहतं आणि मग ते आपल्याला अगदी जसं हे जसे दृष्टांत झालेले आहेत समर्थांना किंवा आणि यांना, की त्याला फक्त त्या भगवंताचीच ओढ होती. एवढासा तो 8-10 वर्षाचा पोर, पण मला अनुग्रह पाहिजे, अनुग्रह पाहिजे म्हणून इतका मागे लागतो मोठ्या भावाच्या. जे श्रेष्ठ गंगाधर, त्यांचे मोठे भाऊ आहेत समर्थांचे. वडील गेल्यानंतर ते श्रेष्ठ गंगाधर सगळ्यांना अनुग्रह द्यायचे. निवृत्तींसारखेच आहेत ते सुद्धा, ज्ञानी आहेत, समर्थांसारखेच आहेत. पण समर्थांनी जे पुन्हा कार्य केलं तेवढं त्यांना करायला मिळालं नाही, ते संसारात पडले. त्यांनी संसार जगाचा केला, विश्वाचा केला. त्यामुळं हट्ट धरला होता की मला अनुग्रह द्या, मला काहीतरी मंत्र द्या, मला ती आराधना करू द्या. त्यानंतर तू लहान आहे, जरा मोठा झाल्यावर देईन. हट्टच धरला, निघून गेला घरातून. गावाच्या बाहेर ते मारुतीचं मंदिर होतं, अंधारात बसला एकटा आणि मारुतीचं ध्यान करत बसलाय. इतकं ध्यान लावलेलं होतं की मारुती समोर येऊन उभा राहिलेला आणि म्हणतात, अरे बाळा तुला काय हवं आहे? तो म्हणे, मला अनुग्रह पाहिजे आणि तो तुम्ही आत्ताच्या आत्ता द्या. मारुती म्हणतो, तो अधिकार माझा नाहीच आहे, तो अधिकार श्रीरामांचा आहे. तू थोडा मोठा झाल्यावर तुला तो अनुग्रह मिळेल. नाही, मी इथून उठणारच नाही. इतका जिद्दीला पेटलेला होता. आणि मग लगेच मारुतीरायांनी ध्यान लावले. त्याच्यामध्ये त्यांना रामाने दर्शन दिले. म्हणतात, का रे? अरे शिष्या, तू आज मला का, अरे दासा तू मला आत्ता का आठवलेस? तर म्हणे, मी मला नाही आठवलं, तो रुद्र रूपातला जो आहे ना, आपला शिष्य आहे ना, एवढासा तो पोरगा आहे ना, नारायण म्हणतायत त्याला, त्याला अनुग्रह पाहिजे म्हणून तो हट्ट धरून बसलाय. लगेच तिथं जो अंधार होता तिथे सगळा प्रकाश झालेला आहे, लख्ख प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी श्रीराम अवतरलेले आहेत. आणि त्या समर्थांना तिथे लगेच दर्शन दिले 8व्या-10व्या वर्षी. म्हणे मला अनुग्रह द्या. मग त्यांनी त्याला दिलेले अनुग्रह.
तो जप करायचा आहे, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून त्यांनी तिथपासून सगळ्यांना तो जप द्यायला सुरुवात केली. नामस्मरण आणि घ्या नाम. पण नाम आणि नामी हा वेगळा जेव्हा होत नाही, हा जेव्हा अनुभव असा येतो, चेईल्यानंतरे आपुले एक पण उरे, तेही तोवरी स्फुरे तयाशीच तैसे. त्याच्याशी ते तसंच एकरूपता सापडते, तेव्हा तो हे होतो. आपण इथे 1201 पहिली ओवी झालेली आहे, इथेच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती को. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.